बीडच्या परळीतील मतदान केंद्रावर मशीन बंद असल्याने मतदारांच्या रांगा लागल्यात। सकाळी 7:20 वाजेपर्यंत मशीन सुरू न झाल्याने केंद्रावर मतदान बंद आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदान सुरू न झाल्याने मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। परळी शहरातील कन्या महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर परळी शहरातल्या कन्या विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय उजव्या बाजूला ही रांग आहे। खरं तर ही रांग इतक्या सकाळी लागण्याचं कारण वेगळं आहे, कारण ही सगळी मंडळी मागच्या 15-20 मिनिटांपासून रांगेत उभा टाकलेत। अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाही आहे। 7 वाजून मला वाटतं 20 मिनिटं होत आहेत। किती वाजता आलाय? आम्ही 7ला चालवतो। आम्ही सुद्धा 7ला चालवत, पण अजून काही मशीन चालू नाही आणि मतदान अजून काही सुरू नाही। अच्छा, तुम्ही विचारलं का? 7 वाजता झालं होतं। विचारलं म्हणजे वाजता आलेलो आहे, विचारलं, अजून सुरू झालेलं नाहीये, मशीन सुरू झालेली नाहीये, त्यासाठी थांबलो होतो आम्ही। तर एरवी मतदान केंद्रावरती जी लाईन लागलेली असते ती गर्दी झालेली असते, पण ही गर्दी होण्याचं कारण वेगळं आहे, कारण परळी शहरामधले एका बूथवर असा प्रॉब्लेम दिसतोय की जिथे आणखी मशीन सुरू झालेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण बघतो की मागच्या 15-20 मिनिटापासून 7ला खरं तर मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात व्हायला पाहिजे होती, मात्र ती झाली नाही आणि आपण बघतो की 7:20 नंतर सुद्धा कर्मचारी धावपळ करतायत आणि वोटिंग मशीन चालू करायचा प्रयत्न करतायत। प्रशासनाच्या ही अनास्थेमुळं हे आपण बघतोय की अशी मतदाराची रांग लागल्याचं चित्र आपल्याला परळी शहरातील एका मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहे। कॅमेरामन कृष्णा खापरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।